या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत गंगाधर बाळशेठ नाशिककर ज्वेलर्स, महात्माजी स्वीट्स अँड नमकीन, स्पाइस स्ट्रीट फॅमिली रेस्टॉरंट, शुभमंगल वस्त्रनगरी अँड किड्स वेअर, न्यू सनबर्ड्स किचन, मॉड्युलर किचन अँड फर्निचर, पुनाई हाऊस इलेक्ट्रिकल होम अप्लायन्सेस, सिद्धी हॉस्पिटल, डॉक्टर सुशील महाजन, महानगर प्रमुख शिवसेना पक्ष, श्री नरोत्तम NX। अगाध महिमा तव चरणांचा वर्णायामती देया रे, दुर्गे दुर्गट भारी तुझविन चले परंतु न बोले काही, साई विवास करता पडलो प्रवाही, ते तू भक्ता लागे ते तू दासा लागे, पाऊस लवलाई, जय देवी जय महिषासुरमर्दिनी औदैत्यासुरमर्दिनी, सरोवर ईश्वर वरदे धारक संजीवनी, जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होसी निराशा, भासून सोडी दुर्गा भासून सोडी तोडी बहुभाषा, अंबे वाचून कोण पुलाशा, नरह तल्लीन झाला माधव तल्लीन पदभंगलेशा, जय देवी जय महिषासुरमर्दिनी औदैत्यासुरमर्दिनी, सरोवर ईश्वर वरदे धारक संजीवनी, जय देवी कापुलंगे पाय ना काय कर्पूर गौरम करुणारतारम संसार सारम उजेरम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवामि सैतं नमामि, भवं भवामि सैतं नमामि, भवं सैतं नमामि, कालीवणंगन वंदनं चरणं द्वयनं पायं रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंद पूजन भाववायन मनेन नाम, तमेव माता पिता तमेव, तमेव विद्या घृणं तमेव सर्वं मम देव देवं, यज्ञं समर्पणस्मै नारायणादि करामि, शौर्यं नारायणं माधवं गोपिका वल्लभं, चंद्र हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे। श्री स्वामी समर्थ महाराज की जय, श्री गुरुदेव दत्त, श्री ब्रह्मदेश्वर महाराज की जय, गंगा गोदावरी माता की जय, सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय, सद्गुरु परम पूज्य गुरु माऊली की जय, आई एकविरा माता की जय, भारत माता की जय। ओम श्री उदयस्तु, ओम श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब, श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय। बोला गणपती बाप्पा, गणपती बाप्पा मंगलमूर्ती।
गणपती बाप्पा विराजमान नमस्कार मंडळी, तर आज आपण आलोय स्वामी समर्थ गणेश मित्र मंडळ येथे आणि आज आपण जाणून घेऊया या मंडळाच्या बारेत त्यांच्या अध्यक्षांकडनं. नमस्कार सर, आपलं नाव? पप्पू गवळी. आपला हा ग्रुप सुरू करायला किती वर्ष झाली? आता 26वे वर्ष स्वामी समर्थ गणेश मंडळाचं. आणि आमचं आध्यात्मिक मार्ग मंदिर स्वामी समर्थ असल्यामुळे बरचसे आम्ही पौराणिक याच आध्यात्मिक मार्गावर आरास वगैरे ठेवत असतो. तर यावेळेस माता वैष्णो देवी जे लोक वेळ नसल्या कारणाने जाऊ नाही शकत किंवा लोकांकडे पैसे नसतात, कोणी व्याधीने अडचणीत राहतात, कोणी जाऊ नाही शकत, त्याच्यासाठी आम्ही धुळे शहरामध्ये माता वैष्णो देवी आरास स्थापन करून लोकांना दर्शनाची संधी दिली. हे स्वामी समर्थ गणेश मंडळ व आमचे स्वामी समर्थ गणेश मंडळाचे सर्व कार्यकर्ते तर तुम्ही एवढं छान असं देखावा केला, एवढे सारे भाविक येतात, तुम्ही भाविकांना काय म्हणतात? भाविकांना स्वामी समर्थ गणेश मंडळ नेहमी एक पर्वणी तयार करून देत असते. स्वामी समर्थ गणेश मंडळ आणि जितका उत्साह जनतेमध्ये असतो त्याच्यापेक्षा जास्ती उत्साह आमच्यामध्ये असतो. त्यांच्या प्रेरणा आम्हाला नेहमी मिळत असतात, त्यांच्या नवीन नवीन संकल्पना आम्हाला सांगत असतात. आम्ही त्या पद्धतीने आम्ही ते कार्यक्रम राबवत असतो. आमच्या चॅनल बद्दल तुमचं काय? तुमच्या जन्म चॅनलनी जी आम्हाला संधी दिली स्वामी समर्थ गणेश मंडळाला, तुमचे खूप खूप आभार मान. धन्यवाद सर, आपलं खूप खूप धन्यवाद. एकदा जोरात बोला, गणपती बाप्पा मंगल मूर्ती. ठीक आहे मंडळी, तर आपण आता जिथे आलो होतो श्री स्वामी समर्थ गणेश मित्र मंडळ येते आणि आपण त्यांच्या अध्यक्षांशी बोललो. त्यांनी त्यांच्या देखाव्याबद्दल खूप छान माहिती दिली. आता आपण जाऊया भाविकांकडे. मंडळी, तर आता आपण मंडळाच्या पदाधिकारी जे आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूया. सर, आपलं नाव? मी
ॲडव्होकेट दिनेश काळे, संस्थापक अध्यक्ष श्री स्वामी समर्थ गणेश मंडळ. यंदाचे आमचे 26वे वर्ष असून यंदा आमच्या मंडळाने पौराणिक व धार्मिक देखावा सादर केलेला आहे. माता वैष्णोदेवी मंदिर व पवित्र गुफा दर्शन. जेव्हा आम्हाला ही संकल्पना केव्हा सुचली, जेव्हा आम्ही सर्व लोक म्हणजे वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेलो होतो, तर ते उंच चोटीवर जे पर्वत आहे, त्या पर्वतावर धुळ्यातले अनेक असे लोक असतात, गरजू तिथे जाऊ शकत नाही, अनेक कारणांमुळे त्यांना जाणं शक्य होत नाही. अशा लोकांना वैष्णोदेवीच्या दर्शनाचा लाभ आम्ही इथे प्रत्यक्ष तशी प्रतिकृती साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच आमच्या मंडळाच्या वतीने वर्षभरात अनेक विविध सामाजिक उपक्रम होत असतात. त्यात रक्तदान शिबिर, तसे वृक्षारोपण, तसेच गरजू रुग्णांना मदतीचा हात आमच्या मंडळाच्या वतीने नेहमी दिला जात असतो. रोग निदान शिबिर, विविध MD डॉक्टर, आता मुंबईच्या एक प्रसिद्ध तज्ञ डॉक्टरांचं कान नाक घशाचं मोठं शिबिर आम्ही राबवलं. तसेच आम्ही सांस्कृतिक स्पर्धेमध्ये मेहंदी स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, तसेच सामाजिक उपक्रम आम्ही देण्याचा प्रयत्नात असतो. लोकांना जेवढं जास्तीत जास्त या 10 दिवसात आम्ही आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतो. आम्ही 10 दिवस हा आनंदाने गणपती उत्सव साजरा करत असतो. तसे या उत्सवात आमचे तोला मुलाचे सर्व कार्यकर्ते असतील, आमचे पप्पू भाऊ गवळे असतील किंवा स्वप्नील भाऊ बाजाने असतील, किंवा आमचे यंदाचे मंडळाचे अध्यक्ष राहुल भाऊ ठाकूर, उपाध्यक्ष विकी भाऊ तारगे, तसेच सिद्धेश पाटील, विजू दुसाने, हेमंत परदेशी, उल्हास पाटील हे कायम आमच्या सोबत असतात. आम्ही मोठ्या प्रमाणात उत्साह साजरा करत असतो. आणि करोना काळातही आमच्या मंडळाने मोठी लोकांना हायवेला जाऊन आम्ही फूड पॅकेटच्या माध्यमातून सेवा दिलेली होती. आणि वर्षभरात अनेक असे भंडारा, स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त मोठं भव्य दिव्य असा भंडाराही आम्ही देत असतो. आता आमचा एक मानस आहे की कायम स्वरूपीचं अन्न छत्र मंडळ चालू करण्याचा आमचा मंडळाचा मानस व ध्यास आहे. ज्यामुळे जे गरजू लोक असतील, जे फिरतात, बऱ्याचशा लोकांना जेवणाची एक टाइमची पडलेली असते, अशा लोकांसाठी आम्ही अन्नदानाच्या माध्यमातून आम्ही सेवा देण्याचा आमचा मानस आहे. गणराय आमची इच्छा पूर्ण करेल अशी आम्हाला गॅरंटी आहे. तसेच स्वामी समर्थ सेवेकरी देणगीदार हे आम्हाला यथेच्छ भरभरून अशी देणगी देत असतात. कोणाच्याही दाराशी आम्हाला जावं लागत नाही. लोक स्वतःहून आम्हाला देणगी स्वरूपात इथे आणून देत असतात. त्यांच्यामुळे या देणगीदारांमुळे सुद्धा आमचा गणपती उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करत असते. त्या देणगीदारांचे मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. तसेच सर्व पदाधिकारी व गणेश भक्तांचे धन्यवाद करतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया. अजून जे पदाधिकारी आहे या मंडळाचे, त्यांच्याशी बोलूया, जाणून घेऊया या मंडळाबद्दल. सर आपल्याला. मॅडम, श्री स्वामी समर्थ. माझं नाव स्वप्नील बदाने. आम्ही गेल्या 26 वर्षापासून या मंडळामध्ये अनेक छान पद्धतीचे उपक्रम राबवत आहोत. आणि 26 वर्षामध्ये आमच्या मंडळाला एक धुळे शहरामध्ये एक चांगली पर्वणी मिळालेली आहे आणि धुळेकर जनतेचा आम्हाला खूप सारा प्रतिसाद मिळालेला आहे. मागच्या वर्षी आम्ही बाबा अमरनाथ गुफाचं सादरीकरण केलं होतं. या वर्षी आम्ही वैष्णोदेवी गुफा मंदिर ठेवलं. आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगायचं असेल मंडळाचं, तर विविध सामाजिक सांस्कृतिक उपक्रमांमध्ये मंडळ कायम अग्रगण्य स्थानी असतं. त्याच्यामध्ये आमच्या या सर्व ज्येष्ठ मंडळीचा आमचे संस्थापक अध्यक्ष असतील, आमचे मार्गदर्शक पप्पूदादा गवळी असतील, विजूभाऊ दुसाने असतील, आमच्या मंडळाचे सर्व पदाधिकारी असतील, यांचं एकदम मोठं सहकार्य असतं. आणि या सर्वांच्या सहकार्याने आम्ही असा चांगला अतिशय भव्य दिव्य असा हा कार्यक्रम राबवू शकतो. हा आमच्या मंडळाचं खूप मोठं यश आहे. आज आम्हाला आनंदाची गोष्ट सांगायची, रोटरॅक्ट जो क्लब आहे आपला, त्याने आमच्या तृतीय क्रमांकाचं आमच्या याला आज बक्षीस जाहीर करून आम्हाला 4:30 वाजता बक्षीस भेट दिली त्यांनी आम्हाला. तर असे विविध याच्या मार्गाने आम्ही आमच्या मंडळाला पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत सर्वजण. आणि त्याच्यात तुमच्यासारख्या मंडळीच्या आम्हाला शुभेच्छा असतात. त्याच्यामुळे आम्ही अजून अधिक चांगलं काम करू शकतो. धन्यवाद. खूप शुभेच्छा तुमच्या मंडळाला. आणि तुम्ही म्हणजे बोलले की स्पर्धा घेतात, 10 दिवशी खूप आनंद घेतात. स्पर्धा कोणत्या? त्याच्यात रांगोळी स्पर्धा असते, मेहंदी स्पर्धा असते, निबंध स्पर्धा असते, वक्तृत्व स्पर्धा असते. असे विविध स्पर्धेचं दालन आम्ही इथे उभं करतो. दरवर्षी ते दालन आम्ही त्याच्या माध्यमातून महिला असतील, बालक असतील, त्यांना इथे सांस्कृतिक दालन म्हणजे उघडे करून देतो आम्ही. त्याच्या माध्यमातून
भरपूर लोक त्याच्यात सहभाग घेतात. त्यांना आम्ही स्पर्धेचे बक्षिसं बी जाहीर करत असतो आणि त्याच्या माध्यमातून एक आनंद असा 10 दिवस उत्साह निर्माण झालेला असतो. त्याच्यामुळे या भागात म्हणजे ठरलेले लोक बरोबर येतात आणि ते स्पर्धेत भाग घेत असतात. धन्यवाद. ठीक आहे, धन्यवाद आपलं खूप खूप. इथे जोरात बोला, गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तर मंडळी, आता आपण भाविकांशी चर्चा करूया आणि स्पर्धा घेऊया. ताई, आपलं नाव? आशाबाई नंदुरकर. अच्छा, तुम्ही मधला देखावा बघितला? कसं वाटलं? खूपच छान वाटला. तुम्ही वैष्णोदेवींना बघितलं साक्षात, कसं वाटलं? प्रत्यक्ष असं वाटतंय की आम्ही वैष्णोदेवीच्याच ठिकाणी आलेले आहेत, तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी. बघितल्यावर खूपच छान वाटलं. अरे छान. मी तुम्हाला 3 प्रश्न विचारेल आणि तुम्हाला 3ही प्रश्नांची अचूक उत्तरे द्यायची आहे, म्हणजे बरोबर उत्तरे द्यायची आहे, जेणेकरून आमच्या चॅनल कडनं तुम्हाला एक भेटवस्तू देण्यात येईल. तुम्ही रेडी आहात का? ठीक आहे. पहिला प्रश्न ताईंसाठी. धुळे जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्या कोणत्या? कोणत्याही 4 नद्यांची नावं. धुळे जिल्ह्यात वाहणाऱ्या 15 नद्या आहेत आपलीवाली. गंगा, गोदावरी नदी आहे, नाशिकची पण ती. फक्त आपल्या धुळ्यात वाहणारी 15 नदी माहिती आहे मला. अजून सर आपल्याला माहिती आहे धुळ्यात वाहणाऱ्या नद्यांची नावं? पांढरा आहे, बुराई आहे, आपले कान नदी आहे. पवित्र पिंड महाकाली महालक्ष्मी धुळ्यात थोडं पुढे येऊन जा. धुळ्यात वाहणाऱ्या नद्यांची नावं कोणती? पांढरा, सुशी नदी, कान नदी. सुशी नाहीये. हो, सुशी नदी, तिला सुशी नाला म्हणतो ना आपण. ते पुढे सुशी नदी, पुढे इकडे सुशी नाला होती. नदी मध्ये बदलल्यानंतर त्याचं नाव दुसरं आहे. पांढरा आहे, कान नदी, तापी नदी. माता वैष्णोदेवीने श्रीधरला अजून की सर्व गावातील लोकांना भोजनाचे आमंत्रण बुराई. घेतल्याप्रमाणे बरं, सरांनी पहिल्या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर दिलंय. पहिल्या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर दिल्यामुळे सरांसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. ओके, आता सरांकरता दुसरा प्रश्न. आपल्या खानदेशात मंगळ ग्रह मंदिर कुठे आहे? बरं, सरांनी दुसऱ्या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर दिलंय. आता तिसरा आणि शेवटचा प्रश्न सरांसाठी. सुख करता दुःख हरता ही आरती कोणी लिहिली? स्वामी समर्थ रामदास. त्यांच्या मनातील. ठीक आहे, सरांनी खूप 3ही प्रश्नांचे अगदी बरोबर उत्तर दिलंय. सरांना एकच जोरात सर. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत गंगाधर बाळाशेठ नाशिककर ज्वेलर्स, महात्माजी स्वीट्स अँड नमकीन, स्पाइस स्ट्रीट फॅमिली रेस्टॉरंट, शिवमंगल वस्त्रनगरी अँड किडवेअर, न्यू सनबर्ड किचन, मॉड्युलर किचन अँड फर्निचर, पुनाई हाऊस इलेक्ट्रॉनिक होम अप्लायन्सेस, सिटी हॉस्पिटल, डॉक्टर सुशील महाजन, महानगर प्रमुख शिवसेना पक्ष आणि श्री नरोत्तम NH या सगळ्या प्रायोजकांकडनं सरांना एक छान असं भेटवस्तू देण्यात येत आहे. ताई, आपण म्हणा गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. आम्ही तुमच्या सोबत ही स्पर्धा खेळली. तुम्हाला या स्पर्धेबद्दल आणि आमच्या चॅनल बद्दल काय खूप चांगला कार्यक्रम राबवताय तुम्ही. आणि धुळ्यात मिळायला पाहिजे. धुळ्यात पहिल्यांदाच असा प्रोग्राम होतोय. चांगली गोष्ट आहे. पहिल्यांदाच प्रोग्राम आहे का? एकदम चांगली गोष्ट आहे. नेहमी व्हायला पाहिजे असे प्रोग्राम. थँक्यू. गणपती मोरया, मोरया, मंगल मूर्ती मोरया. आपण पहिला विजेता खूप चांगल्या प्रमाणे निवडलाय, खूप लवकर निवडलाय. म्हणून आता जाऊया आपण दुसऱ्या विजेत्याकडे. मॅडम, आपलं नाव? सुशीला इंदोरिया. अच्छा, आपने अंदर का जो दिखावा था, जो डेकोरेशन था, वो देखा? सुंदर लगा मेरे को तो, बहुत ज्यादा. अच्छा, देवी से भी ज्यादा सुंदर लगा मेरे को तो. अच्छा, ओके. तो मैं आपको 3 प्रश्न पूछूंगी जिसके आपको राइट आंसर देने हैं. तो आप रेडी हो? ओके, तो पहिला प्रश्न मॅडमांसाठी. आणि आमच्या श्री स्वामी समर्थ गणेश मंडळाला भेट दिली. भारत का संविधान त्याबद्दल किस व्यक्ति ने लिखा? भारत का संविधान किस व्यक्ति ने लिखा? किस व्यक्ति ने लिखा? भारत का संविधान महात्मा गांधी? नहीं.
या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत गंगाधर बाळासेठ नाशिककर ज्वेलर्स। सोनेरी सौंदर्याची शाही परंपरा जपणारे सोने चांदी हिरे प्लॅटिनम यासारख्या दागिन्यांसाठीचे धुळ्यातील एकमेव ठिकाण म्हणजेच गंगाधर बाळासेठ नाशिककर, आग्रा रोड, सराफ बाजार, धुळे। मोबाईल क्रमांक 9823 062 124 94 22 79 23 99। स्ट्रीट फॅमिली रेस्टॉरंट संपूर्ण परिवारासोबत सात्विक शुद्ध शाकाहारी व मांसाहारी जेवणाचा आनंद घ्या फक्त स्पाइस स्ट्रीट फॅमिली रेस्टॉरंट मध्येच। तर मग आजच आपल्या परिवारासोबत स्पाइस स्ट्रीटला भेट द्या आणि शुद्ध शाकाहारी व मांसाहारी स्वादिष्ट जेवणाचा आनंद घ्या। आमचा पत्ता विनायक प्लाझा, गल्ली नंबर 4, फुलवाला चौक, धुळे। फोन क्रमांक 025 62 23 47 77। मोबाईल क्रमांक 77 190 22 777। लग्नाच्या बस्त्याचे माहेरघर म्हणजेच डॉक्टर पंजाबी यांचे शुभमंगल वस्त्रनगरी अँड किड्स वेअर। महिलांचे सौंदर्य खुलवण्यासाठी फॅन्सी साडीज, प्युअर सिल्क, बनारसी साड्या, फॅन्सी शूटिंग शर्टिंग, मेन्स वेअर, किड्स वेअर, लहान मुलांचे सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे धुळ्यातील एकमेव ठिकाण म्हणजे शुभमंगल वस्त्रनगरी अँड किड्स वेअर। आमचा पत्ता लालबाग, गल्ली क्रमांक 2, धुळे। मोबाईल क्रमांक 94 23 98 20 23, 94 22 96 95 23। न्यू सनबर्ड किचन, आपल्या स्वप्नातील घर अधिक सुंदर बनवा न्यू सनबर्ड किचनच्या मार्फत। मॉड्युलर किचन साठी व घरातील लागणाऱ्या फर्निचरच्या सर्व वस्तूंसाठी धुळ्यातील नावाजलेले ठिकाण म्हणजेच न्यू सनबर्ड किचन्स। आमचा पत्ता पंकज ओसवाल, कॉटन मार्केट, शॉपिंग सेंटर, मार्केट यार्ड, पारोळा रोड, धुळे। मोबाईल क्रमांक 98 23 12 73 30, 94 21 79 93। पुना ई हाऊस, संपूर्ण घरासाठी लागणारे भारतातील नावाजलेल्या कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचे धुळ्यातील एकमेव ठिकाण म्हणजेच पुना ई हाऊस। पुना ई हाऊस शोरूमला लवकरच भेट द्या आणि आपल्या घरासाठी लागणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी करा। आमच्याकडे सर्व कंपन्यांचे फायनान्स सुविधा देखील उपलब्ध आहे। आमचा पत्ता 1287 आग्रा रोड, फुलवाला चौक, धुळे। फोन क्रमांक 025 62 23 23 61। सिद्धी हॉस्पिटल, धुळ्यातील नावाजलेले व्यक्तिमत्व असलेले वैद्यकीय व राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेले मेंदू विकार तज्ञ तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गड धुळे शहर महानगर पक्षप्रमुख डॉक्टर सुशील महाजन यांचे सिद्धी हॉस्पिटल। सिद्धी हॉस्पिटल, शारदा नगर, देवपूर दत्त मंदिर, धुळे। धुळ्यातील मिठाई व नमकीनसाठी सुप्रसिद्ध असलेले ठिकाण म्हणजेच महात्माजी स्वीट्स अँड नमकीन। शुभ कार्य कोणतेही असो, मिठाई मात्र महात्माजी स्वीट्स अँड नमकीन येथीलच। तर मग आजच महात्माजी मिठाई अँड नमकीन येथील मिठाई खरेदी करा आणि नातेवाईकांमध्ये गोडवा वाढवा। आमचा पत्ता महात्माजी स्वीट्स अँड नमकीन, गल्ली नंबर 4, हाऊस नंबर 2824, धुळे। फोन क्रमांक 025 62 270 270। आमची दुसरी शाखा देवपूर दत्त मंदिर चौक, बुराणी कॉम्प्लेक्स जवळ, देवपूर, धुळे। मोबाईल क्रमांक जयंतीलाल चोरडिया चौधरी 28 224 47 729, निर्भय चोरडिया चौधरी 98 606 07 801। श्री नरोत्तम NX, धुळ्यातील रेडीमेड कपड्यांसाठीचे नावाजलेले ठिकाण नरोत्तम NX। आमच्या इथे मेन्सवेअर, लेडीजवेअर, इथनिक वेअर, शूटिंग शर्टिंग, आकर्षक रेडीमेड कपडे मिळण्याचे ठिकाण म्हणजे श्री नरोत्तम NX। आजच आमच्या श्री नरोत्तम मधून कपडे खरेदी करा आणि 25 ते 50% डिस्काउंट मिळवा। आमचा पत्ता श्री नरोत्तम NX, बॉम्बे लॉज जवळ, आग्रा रोड, धुळे। श्री कुमार नरोत्तम डियालानी। फोन नंबर 025 62 23 53 59।
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य शुभ सर्वदा. नमस्कार मंडळी, मी पूर्वी दुर्मेकर आपल्यासाठी घेऊन आली आहे जनमत महाराष्ट्र न्यूज राज 7 न्यूज प्रस्तुत मंगलमूर्ती श्री गणराय गणेशोत्सवात आपले हार्दिक स्वागत आहे. तर मंडळी, आज आपण आलेलो आहोत क्रांतीवीर सुभाष मित्र मंडळ येथे आणि आपण इथे जमलेल्या भाविकांना 3 प्रश्न विचारूया आणि 3ही प्रश्नांची अचूक उत्तरे देणाऱ्या भाग्यवान विजेत्यास आपल्या चॅनल कडनं जनमत महाराष्ट्र न्यूज व राज 7 न्यूज कडून एक छान असं भेटवस्तू देण्यात येत आहे. चला तर मग आपण भेटूया आता भाविकांशी. पंकज पाटील. तर तुम्ही इथला देखावा बघितला? छान आहे, खूप छान. ठीक आहे, आम्ही तुम्हाला 3 प्रश्न विचारूया आणि 3ही प्रश्नांची तुम्हाला अचूक उत्तरे द्यायची. तुम्ही रेडी आहात ना? हो, यस. ठीक आहे, पहिला प्रश्न तुमच्यासाठी. धुळे जिल्ह्यातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग कोणकोणते? धुळे जिल्ह्यातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग कोणते? इंदोर हवे, मुंबई हवे, इंदोर आग्रा. कुठून ते कुठपर्यंत असतो? इंदोर तर मुंबई तर धुळे, मुंबई आग्रा, मुंबई आग्रा. हो. अजून सुरत. सुरत ते? हो. जळगाव तर सुरत. तर ठीक आहे ताई, आपल्याला इथे उत्तराचं बुरहानपूर तर सुरत नाही. दादा, आपल्याला इथे उत्तर मार्ग कोण? पहिला राष्ट्रीय महामार्ग मुंबई आग्रा आहे. दुसरा सुरत ते आपला इकडं औरंगाबाद कडे जाणार आहे. आणि नॅशनल हायवे सर्वात मोठा आहे, 44/4 आपल्या धुळ्यात. ठीक आहे, दादांनी पहिल्या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर दिलंय. दादा, आपले नाव आहे? रोहित दत्तात्रय भागानगरे. ठीक आहे, आता तुमच्यासाठी दुसरा प्रश्न. दादा, तुम्ही रेडी आहात? दुसरा प्रश्न. ठीक आहे, दुसरा प्रश्न दादांसाठी. शिरपूर तालुक्यात प्रसिद्ध किल्ला कोणता व तो कुठं? शिरपूर तालुक्यात प्रसिद्ध किल्ला त्याचं एक्झॅक्ट माहित नाही, पण कोणत्या नदीच्या काठावर? शिरपूरला का बेटावत नदी ज्या ठिकाणी संगम झालाय ना त्याच ठिकाणी. नाही वाटतं, चुकीचं उत्तर. तापी नदी. तापी नदीच्या काठावर आहे. किल्ल्याचं एकदा नाव सांगू. किल्ल्याचं नाव तर नाही ऐकतात, पण नागेश्वरला ज्या रस्त्याने जातो ना आपण त्याच रस्त्याला तापी नदी. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे दादा, आपले नाव? अक्षय संजय. तुम्ही इथला देखाव बघण्यासाठी? हो, इथला बघितला तुम्ही? बाकी अजून लाईन. अच्छा, ठीक आहे. मी तुम्हाला 3 प्रश्न विचारले, 3ही प्रश्न तुम्हाला बरोबर उत्तर द्यायची. तुम्ही रेडी आहात का? हो, रेडी. ठीक आहे, पहिला प्रश्न. भारतातील पहिली रेल्वे मार्ग कुठून ते कुठपर्यंत आणि कोणत्या वर्षी सुरू झाला? 1854 मध्ये मुंबई ठाणे. बरं, दादांनी पहिल्या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर दिलंय. आता दादांना आपण दुसरा प्रश्न विचारूया. महाभारत महाकाव्य कोणाच्या सांगण्यावरून लिहिला गेला? व्यास ऋषींनी सांगितलं. कोणाच्या सांगण्यावरून? व्यास ऋषीने सांगितलं आणि गणपती बाप्पांनी लिहिलेलं. बरं, दुसरा प्रश्न. सर, आपले नाव? जालिंदर रामकृष्ण पाटील. बरं, तुम्ही इथलं डेकोरेशन बघितलं? एकदम छान. बरं, थोडं पुढे येऊन जा. तुम्हाला आता मी प्रश्न विचारते, तुम्ही रेडी आहात का? हो. पहिला प्रश्न सरांसाठी. सर्वात शौर्याबद्दल दिला जाणारा उच्च पदक कोणतं? शौर्याबद्दल ना ऑप्शन नाही का? वीर चक्र. आपल्याला इथे परमवीर चक्र. दादांनी पहिल्या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर दिलंय. दादा, आता सरांकरता दुसरा प्रश्न. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे? जळगावला. ठीक आहे, सरांनी दुसऱ्या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर दिलंय. सरांकरता तिसरा आणि शेवटचा प्रश्न. भारताच्या पहिल्या महिला राजदूत कोण? विजयलक्ष्मी पंडित. ठीक आहे, सरांनी तिसऱ्या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर दिलंय. सर, आपलं एकदा नाव सांगा. जालिंदर रामकृष्ण पाटील. बरं, ठीक आहे. या कार्यक्रमाचे
प्रायोजक आहेत गंगाधर बाळाशेठ नाशिककर ज्वेलर्स, महात्माजी बाळाशेठ, महात्माजी स्वीट्स अँड नमकीन, स्पाइस स्ट्रीट फॅमिली रेस्टॉरंट, शिवमंगल वस्त्रनगरी अँड किड्स वेअर, न्यू सन बस किचन, मॉड्युलर किचन अँड फर्निचर, पुराई हाऊस, इलेक्ट्रॉनिक होम अप्लायन्सेस, सिटी हॉस्पिटल, डॉक्टर सुशील महाजन, महानगर प्रमुख शिवसेना पक्ष आणि श्री नरोत्तम NX या सर्व प्रायोजकांकडून सरांना वस्तू देण्यात येत आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. जिंकलाय जो बक्षीस जिंकलाय ते आपण या मंडळाच्या पदाधिकारी यांच्या हस्ते देऊया. एकदा जोरात बोला सर. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया.